श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, उद्या सकाळी डोळे उघडल्या तुम्ही पहिली 10 मिनिटे काय करता यावरच तुमच्या आयुष्यातील अद्भुत चमत्कार आणि घरातील संपूर्ण शांतता ठरणार आहे. होय, फक्त 10 मिनिटे, कारण सध्या तुमच्या घरात जी एक विचित्र, भयानक आणि जीवघेणी शांतता पसरली आहे, जिथे नवरा बायको एकाच घरात राहूनही परक्यासारखे वागतात, मुले पालकांशी मनमोकळे बोलत नाहीत आणि सासू सून एकमेकांपासून दूर पळतात, त्या सुखी संसाराला लागलेलं ग्रहण उद्या कायमचं सुटू शकतं. वृषभ राशी ही अत्यंत शांत पण तितकीच हिकाखोर आणि हट्टी रास आहे आणि हाच हट्टीपणा जर उद्या तुमच्या नियंत्रणात आला नाही तर तो तुमच्या संपूर्ण नात्याला कुरतडून खाक करू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील तो घोर मानसिक छळ, पैशाची कोंडी आणि नशिबाची कोंडी मुळासकट उपटून फेकायची असेल तर हा अत्यंत गुप्त आणि खळबळजनक खुलासा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण उद्या नशिबाचे बंद दार उघडण्याची एक अशी अद्भुत संधी तुमच्या हातात येणार आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहात. खळबळजनक खुलासा उद्या सकाळी डोळे उघडल्यावर तुम्ही पहिली 10 मिनिटे काय करता यावरच तुमची मनशांती आणि संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य ठरणार आहे. जर तुम्ही उठल्या नेहमीप्रमाणे मोबाईल हातात घेऊन सोशल मीडिया, मेसेज किंवा बातम्या बघत बसलात तर तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःचा संपूर्ण दिवस उद्ध्वस्त करत आहात. कारण सकाळी उठल्याबरोबर पहिली 15 मिनिटे आपला मेंदू अल्फा अवस्थेत असतो. या काळात मेंदूत जे विचार जातील तेच दिवसभर तुमच्या विचारावर राज्य करतात. जर त्या अवस्थेत एखाद्या वादाचा मेसेज किंवा वाईट बातमी डोळ्यासमोर आली तर तुमच्या नकळत मनात एक अज्ञात भीती आणि संशयाचे प्रचंड वादळ निर्माण होईल, जे तुमच्या सुखी संसाराला एका झटक्यात विस्कटून टाकू शकतं. वृषभ राशीचा स्वामी वैभवाचा कारक शुक्र आहे. हा शुक्र योग्य चालला तर संपूर्ण आयुष्य राजेशाही बनते, पण हा स्वभाव जर आळस आणि हट्टीपणाच्या आहारी गेला तर स्वतःचेच घर दुःखाच्या खाईत लोटू शकते. सध्या तुमच्या मनात घरात जी एक विचित्र शांतता पसरली आहे, जिथे संवाद संपला आणि फक्त अडी उरली आहे, त्या सगळ्यांच्या मुळाशी तुमचा टोकाचा हट्टीपणा आणि स्वतःचेच खरे करण्याची सवय कारणीभूत आहे. ही अस्वस्थता शांत करायची असेल तर उद्या सकाळी उठल्यावर पहिली 2 मिनिटे मोबाईलला स्पर्शही न करता अंथरुणावरच बसा, दीर्घ श्वास घ्या, त्यानंतर पुढची 3 मिनिटे देवाने दिलेल्या सुंदर आयुष्याबद्दल मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करा, कारण कृतज्ञतेची ही भावना आतल्या आत धुमसत असलेल्या चिडचिडीला आणि अहंकाराला क्षणात जाळून भस्म करू टाकते. पुढच्या 3 मिनिटात अंथरुणावरून उठून थेट खिडकीपाशी जा आणि बाहेर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे पाहून सूर्यनारायणाला शरण जा. हा आत्म्याचा कारक आहे आणि वृषभ राशीसाठी तो ऊर्जा देणारा आहे. त्यामुळे सूर्याला पाहताच तुमच्या शरीरातील जडत्व, आळस आणि नकारात्मक विचार पळून जातील. शेवटी 2 मिनिटे घरातील वडीलधाऱ्याचे स्मरण करून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागा आणि आशीर्वाद घ्या. दिवसाची ही सुरुवात कोणत्याही घाईने, हट्टाने किंवा तक्रारीने नव्हे तर अत्यंत रहस्यमय शांततेने आणि प्रेमाने होईल. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवसाची सुरुवात इतकी ताकदीची असते त्याचा शेवट कधीच वाईट होऊ शकत नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहाचे असे काही भयंकर जाळे विणले गेले आहे, ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य हेलकावे खात आहे आणि तुमची मधुमेह मानसिक छळाला सामोरे जात आहात. शनी महाराजांची क्रूर दृष्टी तुमच्या राशीवर आणि दशम भावावर पडत आहे, ज्यामुळे कामात सतत प्रचंड अडथळे येत, पैशाची चणचण भासणे, कुटुंबात जबाबदाऱ्याचे ओझे वाटणे अशा समस्या उद्भवत आहेत. सर्वात मोठी अडचण म्हणजे तुमच्या राशीत होणाऱ्या ग्रहाचे फेरबदल. हे बदल तुमच्या डोक्यात सतत संभ्रम निर्माण करतायत, चिडचिड वाढतायत आणि तुम्हाला एकटे वाटत आहे. मनात सतत एक अज्ञात भीती आणि काहीतरी वाईट घडणार
करणार अशी अनामिक अस्वस्थता दाटून राहते. संवादाचा कारक कमजोर झाल्यामुळे तुम्ही बोलता एक आणि समोरच्याला एकूप जाते भलतेच. यामुळे भाऊ बहीण, शेजारी आणि ऑफिसमधील लोकांशी तुमचे संबंध ताणले गेले असून घरी आल्यावर थकलेल्या आणि चिडलेल्या मनाने तुम्ही नकळत कुटुंबावर राग काढत आहात. भाग्याची साथही उलकावणी देते. सावधान, उद्याचा दिवस तुमच्यासाठी जेवढा चमत्कारी आहे तेवढाच तो एका अत्यंत धारदार तलवारीसारखा आहे. उद्या प्रेम आणि संवादाला बळ देणारा शुक्र ग्रह स्वतःच्याच घरात प्रचंड बलवान अवस्थेत ठाण बांधून बसणार आहे. शुक्र हा तुमच्या आकर्षणाचा आणि सुसंवादाचा मुख्य चालक आहे. त्यामुळे उद्या तुम्ही जे काही बोलाल त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर थेट 10 पटीने जास्त होणार आहे. वृषभ राशीचे लोक सहसा शांत असतात, पण जेव्हा त्यांचा संयम सुटतो तेव्हा त्यांचा राग ज्वालामुखीसारखा फाटतो. तुम्ही एकदा घेतलेला आकस किंवा धरलेला हट्ट कधीच सोडत नाही. तुमची हीच सर्वात मोठी चूक ठरते. रागात तोंडातून सुटलेला कठोर शब्द किंवा दाखवलेला दुर्लक्षितपणा समोरच्याच्या काळजाला थेट आरपार चिरून निघतो. उद्या जर तुम्ही स्वतःच्या जिभेवर आणि हट्टी स्वभावावर ताबा ठेवला नाही तर एका छोट्याशा वादाचे रूपांतर एका मोठ्या कौटुंबिक युद्धाच्या वणव्यात होऊ शकते. म्हणूनच उद्या एक अत्यंत कठोर निर्णय करा. काहीही बोलण्यापूर्वी मनात 3 वेळा विचार करा. हे बोलणे खरंच गरजेचं आहे का? याने समोरच्याला वेदना होतील का? आणि हीच गोष्ट प्रेमाने सांगू शकत नाही का? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर तात्काळ मौन धारण करा, कारण कधी कधी मौन हे जगातील सर्वात शक्तिशाली उत्तर असतं. सूर्यास्तानंतर जसजसा अंधार वाढतो तसतशी घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती अत्यंत सक्रिय होऊन म्हणूनच उद्या संध्याकाळी वेळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भाग्य पालटण्यासाठी अत्यंत कळीची ठरणार आहे. उद्या सूर्यास्त होताच घरातील सर्व कृत्रिम लाईट्स बंद करा आणि देवघरात तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा एक पवित्र दिवा प्रज्वलित करा. शनीच्या दोषामुळे वृषभ राशीच्या घरात जी सुप्त संशयाची आणि अबोल्याची वादाची ऊर्जा तयार होते तिथे नष्ट करण्यासाठी हा दिवा रामबाण ठरेल. दिवा लावताना घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलवा. मोबाईल, टीव्ही पूर्णपणे बंद करून 2 मिनिटे फक्त शांत बसा. या दैवी शांततेतून घरातील सर्व कटुता जळून खाक होईल. या सोबतीला ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आठवड्यातून एकदा पाण्यात खडे मीठ टाकून घरातील लादी पुसून काढा आणि रोज सकाळी देवघरात भीमसेनी, कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर सर्व खोल्यामध्ये फिरवा. चमत्कारी धूर घरातील सर्व जडत्व, अलक्ष्मी आणि नकारात्मक बाधा मुळापासून उपटून फेकून देईल, ज्यामुळे घरात सुख समृद्धीचा वास सुरू होईल. वृषभ राशीच्या स्त्री आणि पुरुषांनो, तुमच्या उरात दाटलेली वेदना सारखीच आहे, फक्त ती व्यक्त करण्याची तुमची पद्धत वेगळी आहे. वृषभ राशीची स्त्री घर आणि संसार टिकवण्यासाठी स्वतःच्या सुखाचा बळी देते, पण त्या नादात तिची स्वतःची प्रचंड मानसिक घुसमट होते. कौतुक न मिळणे आणि सततच्या सासर माहेरच्या ओझ्यामुळे ती आतल्या आत कुठत राहते आणि जेव्हा तिचा संयम सुटतो तेव्हा तिचा हट्ट आणि राग समोर येतो. म्हणूनच ताई, तू उद्यापासून आरशासमोर उभी राहून स्वतःला सांग की मी स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थ नसून स्वधर्म आहे, कारण तू आनंदी राहिलीस तरच आनंदी राहील. दुसरीकडे राशीचा पुरुष घराची आर्थिक धुरा वाहताना सर्व ताण स्वतःच्या मनात दाबून ठेवतो. तो कोणाजवळ रडत नाही किंवा मन मोकळे करत नाही, पण लक्षात ठेवा, रडल्याने किंवा मन मोकळे केल्याने पुरुषार्थ कमी होत नाही, तर मनाचा ताण हलका होतो. उद्या संध्याकाळी दिव्यासमोर बसून तुमच्या मनातील सर्व ताण बाजूला सारा. अहंकाराचा आणि हट्टाचा पडदा बाजूला सारून जोडीदाराला जवळ घ्या. मुलावर प्रेम व्यक्त करा आणि कुटुंबाला वेळ द्या, कारण खरी ताकद संतापात किंवा हट्टात नाही तर केवळ प्रेमात आहे. वृषभ राशीच्या जातकांना उद्यापासून पुढच्या 5 दिवसात तुमच्या शरीरात एक असा गुप्त बदल घडणार आहे जो तुम्हाला
अत्यंत ताजेतवाने करून सोडेल. अति विचार, ताणाचा ताण आणि मानसिक छळामुळे कित्येक दिवसापासून तुमच्या मानेत, पाठीत, डोक्याच्या अनामिक वेदना सुरू होत्या त्या अचानक गायब व्हायला सुरुवात होईल. सकाळी उठल्यावर जाणवणारे भयानक जडत्व, दिवसभर अंगात राहणारा आळस गळून पडेल आणि तुमच्या शरीरात एक अद्भुत दैवी ऊर्जेचा संचार होईल. जर या 5 दिवसात तुम्हाला कोणत्याही औषधाविना अचानक हलके वाटू लागेल, रात्री शांत झोप होऊ दिली आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसते, तर समजा देवगुरु बृहस्पतीच्या अमृतदृष्टीने तुमच्या शरीराचे रक्षण करायला सुरुवात केली आहे. हा तुमचा निरोगी आयुष्याचा पहिला सर्वात मोठा संकेत असेल. आर्थिक चणचणीमुळे आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे जर तुमची धुसमट झाली असेल तर नशिबाचे चक्र आता उलटे फिरणार आहे. या 5 दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यात किंवा हातात अचानक धनलाभाचा असा काही योग येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्ही ज्यांना प्रामाणिकपणे मदत केली होती, ज्यांनी तुमचे पैसे अडकवून ठेवले होते, अशा लोकांकडून अचानक पैशासंबंधी निरोप येईल आणि अडकलेले हक्काचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात अचानक एखादी मोठी डील किंवा नोकरीत नवीन सुवर्ण संधी तुमच्या कानावर पडेल. जर अचानक पैशाची नड भागवणारा एखादा मार्ग समोर आला तर समजा बलवान झालेल्या शुक्राची कृपा तुमच्या तिजोरीवर झाली आहे. हा संकेत दिसतात तात्काळ देवाचे आभार माना की ऐपत काळापासून नशिबाने तुमची पाठ फिरवली होती. प्रत्येक कामात शेवटच्या क्षणी खोडा येत होता, पण उद्यापासून 5 दिवसात तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आहे. तुमच्या पाठीमागे जे गुप्त शत्रू कारस्थाने रचत होते, जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते, ते अचानक तुमच्या समोर हतबल होतील किंवा तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर फेकले जातील. प्रॉपर्टीची किंवा कोर्टाची रेंगाळलेली कामे अचानक पुढे सरसवतील आणि न मागता लोक तुम्हाला सन्मान द्यायला पुढे येतील. जर तुम्हाला अचानक एखादी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मिळाली किंवा रखडलेले काम एका झटक्यात पूर्ण झाले तर समजा शनीची क्रूर दृष्टी सौम्य होऊन तुमच्या भाग्याचे बंद दार उघडले आहे. हा संकेत सुचवू नका, कारण हीच तुमच्या सुवर्ण काळाची सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील हा घोर अंधार दूर करून सुखाचा नवा सूर्य उगवून देणारा हा अमूल्य प्रकाश जर तुमच्या काळजाला थेट भिडला असेल आणि हा व्हिडिओ पाहताना तुमच्याही डोळ्यातून 2 थेंब अश्रू आले असतील तर आत्ताच या व्हिडिओला एक शक्तिशाली लाईक करा, कारण तुमचे हे एक लाईक म्हणजे उद्यापासून स्वतःला बदलण्याचे नाते जोडणारे तुमचे पहिले पवित्र पाऊल आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचे तुटणारे घर आणि उद्ध्वस्त होणारा संसार वाचू शकतो. कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका, कारण हजारो हात जेव्हा एकत्र जोडले जातात तेव्हा संपूर्ण विश्व हलते आणि स्वामीचे नाव घेताच मनातील मोठमोठी वादळे क्षणात शांत होतात. अशाच प्रकारची मानसिक शांती देणारे आणि तुमचे नशीब बदलणारी अत्यंत गुप्त माहिती तुम्हाला रोज न चुकवता मिळवण्यासाठी आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बटनावर नक्की क्लिक करा, कारण तुम्हीच आनंदी आणि सुखी राहिलात तरच हे जग सुंदर होईल. श्री स्वामी समर्थ.